लोकशाहीचा आत्मा जो असतो तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते आणि संवाद हा अत्यावश्यक असतो, पण अतिशय संवादहीन आणि असंवेदनशील सरकारच्या विरोधामध्ये आज संवेदनशील बुलढाणेकरांनी हा जो मूक मार्च काढला होता, तर यामध्ये सहभागी जे जैन जी झालेली आहे तिला मी पहिले विचारेल की काय तुझं काय म्हणणं आहे तुझं? आपल्या मुलांना अन्यायापासून वाचून त्यांना न्याय द्यावा केलेला आहे. पोलिसांनी नवी दिल्लीमध्ये लाठीचार्ज करून मुलं ते आंदोलनाला आले होते. नीट पेपर फुटली, त्यांना खूप मानसिक त्रास झाला होता. ह्यावेळेस पोलिसांनी लाठीवर शिळे ठोकून मुलांना मारण्यात आलं आहे आणि मुलं खूप गंभीरपणे जखमी झाले आहेत. त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की आपलं एज्युकेशन चांगलं झालं पाहिजे, पेपर फुटला नाही पाहिजे व धर्मेंद्र प्रधाननी आपला इस्तीफा द्यावा, हीच आमची मागणी आहे. आमच्याच सोबत थिएटर आर्टिस्ट, ॲक्टिव्हिस्ट, जर्नलिस्ट शशिकांत इंगळे पण आहेत. त्यांचं पण म्हणणं ऐकून घेऊया. जगभरातील ज्या काही रिव्होल्युशन्स झालेले आहेत या सर्व युवकांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. युवकांची ताकद ही जगामध्ये सर्वाधिक जास्त स्वीकारली गेलेली आहे आणि तिचं महत्त्व सगळ्यांच्या लक्षात देखील आलेलं आहे. आजच्या घडीला भारतामध्ये सर्वाधिक युवक आहेत, 50% युवक आहेत. भारतामध्ये सर्वाधिक युवक आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्या ताकदीकडे किंवा त्यांना अंडर एस्टिमेट करण्याचं काम सुरू आहे. आणि असं का होतं आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तर यांच्या मागण्या ज्या आहेत त्या खरं म्हणजे अतिशय ज्याला म्हणता येईल की प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक भारतीय नागरिकाच्या जीवाभावाच्या मागण्या आहेत. ही एज्युकेशन सिस्टीम जी आहे ही एज्युकेशन सिस्टीम त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आणा, जो वारंवार पेपर लीक होत आहेत याचे कारणं शोधा आणि याची जी अकाउंटेबिलिटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती घेणारा जो व्यक्ती आहे. बरं, हे एका वेळेस 2-2, 3-3 परीक्षा द्यावं लागतं यांना, तर एकच परीक्षा काफी नाही आहे का? मग त्यासाठी तुम्ही अजून ते अलग निकष लावून घेणार, मग ज्याचे श्रीमंत मुलं आहेत ते जातील कोट्याला आणि इकडं, तर हे चुकीचं वाटत नाही का तुम्हाला? जी आहे एक युनिफॉर्म पॉलिसी जी आहे ती गव्हर्नमेंटनी इम्प्लिमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. हीच तर खरी मागणी आहे ना की ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा ज्या खात्यावरती या सगळ्या रिफॉर्म्स आणायच्या आहेत, तर तेच जर खातं अशा पद्धतीनं अगदीच निष्ठुरपणे या युवकांसोबत वागत असेल, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असेल किंवा त्यांची दखलच घेत नसेल, तर निश्चितपणानं हा कुठेतरी भाग आपल्या सर्वांना विचार करण्यासारखा आहे. आणि म्हणूनच आज स्वयंस्फूर्तीनं या आंदोलनासाठी लोक एकत्र येत आहेत. आज आमच्यासोबत पर्यावरणविद ज्या आज नव्वदीच्या घरामध्ये आहेत, पण त्या नॅचरोपॅथीच्या फॉलोअर असल्यामुळे आपण ओळखू शकणार नाही त्या किती वर्षाच्या आहेत. तर इंग्रजांच्या काळामध्ये सत्याग्रहामुळे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, परंतु आज ते का शक्य होत नाही आहे? कारण ते संवाद करायला सुद्धा तयार नाही आहे. आपण लोकशाही स्वीकारलेली आहे.